नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची कथा. ही कथा आम्ही घेतली आहे कापडी सरांच्या गंमत गोष्टी या कथासंग्रहातनं आणि कथेचं नाव आहे श्रोते हो, नानांच्या गर्दभ खरेदीची मॅड कथा. शेजारच्या नाना खटखटे यांच्या रिकाम्या डोक्याचं सांगण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या डोक्यात कोणत्या वेळी कोणते विचार येतील हे इतरांना तर सोडा, पण खुद्द त्यांचं त्यांनासुद्धा सांगता यायचं नाही. त्यात पुन्हा आला विचार आणि तो दे सोडून असं बऱ्याच वेळेला होत असलं तरी एकदा विचार पक्का झाला की मग नाना तो विचार प्रत्यक्ष उतरवण्याच्या कार्यक्रमाला स्वतःला झोकूनच देतात. आपल्या विचारांचं कृतीत परिवर्तन केव्हा होईल याबद्दल विचार करून करून ते आपल्या अर्धांगिनीला म्हणा किंवा धर्मपत्नीला म्हणा म्हणजेच नानींचं ते डोकं पिकवतात. नानांची एक सवय म्हणजे आपण करू पाहत असलेली कुठलीही लहानात लहान आणि मोठ्यात मोठी गोष्ट ते नानींच्या कानावर घातल्या वाचून राहत नाहीत. नेहमीची साधी गोष्टसुद्धा नानींना ऐकवल्या वाचून नानांना चैन पडत नाही. आता नित्याच्या आंघोळीला जाण्याबद्दल घ्या. आंघोळीला जाताना ते नानींना ऐकवतात, नानी मी आंघोळीला चाललो आहे ग. या शब्दात ते नानींना हाळी देतात. यावर नानी लगोलग ऐकवतात, अहो टुवाल घेतला का? सोलरमधनं येणारं पाणी पुरेसं गरम आहे ते पाहिलं का? नाहीतर नानी टुवाल दे, नानी साबणाची वडी पार झिजली आहे नवीन वडी दे, नानी पाणी थंड येतं आहे, नानी गिझर ऑन कर, अशा सूचना देत माझ्या कामात व्यत्यय आणणार. थोडक्यात काय तर आपण काय करू बघतोय हे नानींना नाना ऐकवतात आणि ती गोष्ट सहजासहजी मान्य न करता त्यात काहीतरी खुसपट काढल्याशिवाय नानींना राहत नाही. पण नानींच्या खुसपटाची पर्वा केली तर ते नाना कसले हो. आपला मुद्दा पटवण्याच्या बाबतीत ते मग जास्तच आक्रमक होतात. आता परवाची गोष्ट, वेळ सकाळची होती. दिवसातला पहिला चहा आटोपून नाना ताज्या वर्तमानपत्राची पानं नाकाशी लावून छापलेल्या बातम्या एकाग्रपणे वाचत होते. अचानक एका जाहिरातीकडे त्यांचं लक्ष गेलं. जाहिरातीत त्यांचा आवडता अभिनेता बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन याची नेहमीची प्रसन्न हसरी छबी होती. आणि बिग बी म्हणत होते, गुजरात राज्यातली गाढवं जगातल्या कुठल्याही भागातल्या गाढवांपेक्षा वेगळी आहेत, अधिक डौलदार आहेत आणि खूप कामसू आहेत. नानांनी ही जाहिरात 2-3 वेळा आपल्या डोळ्याखालनं जाऊ दिली. त्यातलं अक्षर आणि अक्षर आपल्या डोक्यात साठवलं आणि विजेच्या लोळासारखा विचार त्यांच्या डोक्यात चमकला. आपण तिथलं एक गाढव विकत घ्यायचं. बिग बी इतकं आवर्जून सांगतायत म्हटल्यावर ते गाढव उत्तमच असणार, इतर गाढवांपेक्षा नक्कीच वेगळं असणार. सगळ्यात आधी बिग बी यांच्या पसंतीचं गाढव आपण आपल्या दाराशी उभं केलं आहे म्हटल्यावर कॉलनीत आपला रुबाब कितीतरी वाढणार. या विचाराने नाना चढदिशी खुर्चीतनं बाहेर आले. तुरुतुरू चालत स्वयंपाकघराच्या दाराशी पोहोचले. दाराच्या चौकटीवर हात ठेवत मोठ्या रुबाबात म्हणाले, नानी माझं पक्कं ठरलं आहे, मी आत्ताच ठरवलं आहे, एक गाढव विकत घ्यायचं आणि त्यात बदल नाही. काय 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 म्हणालात तुम्ही? नाना काहीतरी म्हणालेत पण नेमकं काय म्हणालेत याचा नीट अंदाज न आल्यामुळे भुवया उडवत नानींनी विचारलं, काय नाही का, एक आगळी वेगळी खरेदी करू बघतोय मी. सहज सुरात पण नेमक्या कुठल्या गोष्टीची आपण खरेदी करू पाहतोय याचा सहजासहजी थांग पत्ता लागून नये म्हणून नाना मोघमपणे बोलून मोकळे झाले. अहो हो, खरेदी करू बघताय ते कळलंय मला, पण कसली खरेदी, कुणासाठी खरेदी, माझ्यासाठी का तुमच्यासाठी? डोळे बारीक करत नानींनी विचारलं. कुणासाठी म्हणशील तर हां, आपल्या दोघांसाठी असं समज हवं तर. अहो पण नेमक्या कुठल्या गोष्टीची खरेदी करू बघताय? हे बघ नानी, मी एक गाढव विकत घेऊ इच्छितोय आणि आता त्यात बदल संभवू इच्छित नाही, नाना ठामपणे म्हणाले. अगं बाई, गाढव म्हणजे आपल्या राष्ट्रभाषेत ज्याला गधा म्हणतात तो गधा तुम्ही खरेदी करणार? कशासाठी, का म्हणून, कुणासाठी? नानींनी प्रश्नामागून प्रश्न विचारले.
गाढवाची खरेदी अशासाठी की त्याची शिफारस बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी केलेली आहे. आणि मी अमिताभना किती मानतो हे तुला चांगलंच माहिती आहे. ही बघती जाहिरात. असं म्हणत नानांनी वर्तमानपत्रातलं जाहिरातीचं पान नानींच्या नाकाजवळ फडफडवलं. जाहिरातीवरून वर खाली नजर फिरवत नानींनी विचारलं, काय हो, तुमचे ते अमिताभ म्हणजे बिग बी का कोण, त्या अनेक वस्तूंची जाहिरात करताना दिसतात. अमुक एका नावाचा साबण वापरलात तर अधिकाधिक स्वच्छ आणि उजळलेले कपडे अंगावर चढवल्याचा आनंद मिळेल. अमुक एक थंड पेय घशाखाली जाऊ दिलं तर उन्हाच्या तलखीपासून सुटका होईल. अमुक छापाची सुपारी चगळाल तर तोंड सुवासिक होईल. आणि अशाच प्रकारच्या असंख्य वस्तू. पण यापैकी एकही वस्तू तुम्ही कधी घरी नाही आणली. आता अर्थात बाहेर दोस्त मंडळींच्या बरोबर थंड पेय पिऊन झाल्यावर सुवासिक सुपारी तोंडात टाकतही असाल. पण अमिताभ म्हणतो म्हणून तुम्ही गाढव विकत घ्यायला निघाला. आलं माझ्या लक्षात. म्हणजे कुठल्या तरी आडगावात जाऊन तिथे धोब्याचा व्यवसाय सुरू करायचा असा तर विचार नाही ना तुमचा. तुमचं बाई काही सांगता येत नाही हो. धोब्याचा व्यवसाय मी सुरू करणार. अरे झट. नानांनी नानीचं म्हणणं उडवूनच लावलं. मग आता आलं माझ्या ध्यानात. पेट्रोल दरवाढीचं निमित्त सांगून टॅक्सीवाले रिक्षावाले अमाप भाडेवाढ करून ग्राहकांना लुटतात म्हणून अजिबात पेट्रोल न लागणाऱ्या घोड्याच्या पाठीवरनं सगळीकडे ये जा करायची असा एक विचार तुम्ही मागे कधीतरी बोलून दाखवला होता. आता घोड्यापेक्षा गाढव स्वस्त मिळेल म्हणून गाढवावर बसून इच्छित स्थळी जाणार येणारात का काय. तसं असेल तर तुमच्या पाठीमागे मी अजिबात बसणार नाही. आत्ताच सांगून ठेवते. छे, उगच काहीतरी काय गाढवाच्या पाठीवर डबल सीट, नो वे. नानींना आपलं म्हणणं ठासून सांगण्यासाठी इंग्रजी शब्दाचा वापर करायची सवय होती. बघ नानी, उगा नको ती शंका ऐकवू नको. अगं गाढवाच्या पाठीवर बसून मी गावभर हिंडणार असं तुला वाटलं तरी कसं. तुला ठाऊक नसेलच, घोड्यावर स्वार होताना त्याच्या पाठीवरच्या रिकिबीची मदत घ्यायला लागते. त्यात कमी जास्त झालं, घोडा पुढे मागे सरकला तर तोंडघशी पाडायला होईल. त्याच्या मानानं गाढवावर स्वार होणं म्हणजे सायकलवर बसणं इतकं सोपं आहे. पण म्हणून काय मी गाढवावर स्वार होणार का. छे. नानींनी सविस्तरपणे सांगितलं. नानींचं म्हणणं उडवून लावलं आणि पुढे म्हणाले, मी बिग बी पुरस्कृत गाढव घेऊ बघतोय ते माझा कॉलनीत रुबाब वाढावा म्हणून. अगं सगळे माझ्या भाग्याचा हेवा करायला लागतील. तुला सांगतो, कॉलनीतल्या तुझ्या मैत्रिणी आपापल्या नवरोबांना सांगायला लागतील, अहो नानांनी आणलंय तसं बिग बी बॅनरवालं गाढव तुम्ही पण आणा की गडे. आणि मग ते सगळे माझी भेट घेतील. मला विचारायला लागतील, तुम्ही गाढव आणलंय कशासाठी आणलंय. अगदी बरोबर. मला सुद्धा तुम्हाला हेच विचारावं असं वाटतंय की तुम्ही विकत घेऊ पाहताय ते गाढवच का. घोडा, खेचर, झेब्रा किंवा गेला बाजार गेंडा नाही तर हिप्पोपोटॅमस का नको. नानींनी वेगळाच मुद्दा उभा केला. नानांनी पटकन उत्तर दिलं, अगं तुझ्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. गाढव सोडून अन्य प्राण्याबद्दल बिग बी काहीच म्हणालेले नाही आहेत. पुढे मागे त्यांनी तू म्हणतेस त्या प्राण्याची शिफारस केली तर बघता येईल की त्यावेळी. पण सध्या तरी बिग बी गाढवाबद्दल म्हणतोय. शिवाय पुढे असंही म्हणतोय की गुजरात राज्यातली गाढवं सबंध जगभरातल्या गाढवांपेक्षा वेगळी आहेत. इतर ठिकाणच्या तुलनेत अधिक साफसुथरी तर आहेतच. पण जरा निरखून पाहिलं ना तर सर्वसामान्य गाढवाच्या चेहऱ्यावर जो मठ्ठ किंवा निर्बुद्ध असा भाव दिसतो तसा तो काडी इतकाही गुजरात राज्यातल्या गाढवांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. शिवाय इथली गाढवं 70 किलोमीटर वेगानं धावतात. त्यांना त्या वेगानं धावताना बघून रेसमधले घोडेसुद्धा शर्मेनं आपली मान खाली घालतात म्हणे. सगळं छापून आलंय हो आजच्या या जाहिरातीत. नानांच्या बोलण्यातला नेमका मुद्दा पकडत नानी चतुर चेहरा करत म्हणाल्या, अहो पण ही जाहिरात आहे का नाही, त्यात सगळं कुठे खरं सांगतात. वाचणाऱ्याला भुरळ पडावी म्हणून अधिकच मीठ मसाला लावून जाहिराती केल्या जातात का नाही. नानी, तुझं म्हणणं अगदी खरं आहे.
वर पाहिजे जाहिरातीत वधूची माहिती देताना ती गोरीपान, देखणी, घरकामात हुशार, नम्र, विनयी स्वभावाची वगैरे वगैरे लिहिलेलं असतं, पण प्रत्यक्षात ते तसं क्वचितच असतं. म्हणजे हे जरी खरं असलं तरी जाहिरातीत फरक असतो नानी. अगं ही जाहिरात बिग बीनी केली आहे, ती खोटी असू शकत नाही नानी. नानींनी उपस्थित केलेला मुद्दा नानांनी उडवून लावलेला होता. करा, तुम्हाला काय करायचंय ना ते करा, नानी वैतागानं म्हणाल्या आणि पुढे वेगळाच शेरा नानांना ऐकवला. तुम्हाला बिग बीच्या तालावर नाचायचं असेल ना तर खुशाल नाचा, पण मला त्या नाचात काही सामील व्हायचं नाहीये. नाही म्हणजे नाही, नो मीन्स नो. नानींचा हा पवित्रा बघून नानांनी ठरवलं आता पुढे नानींशी बोलण्यात काही अर्थ नाही आणि ते तिथून बाहेरच्या खोलीत आले. खुर्चीत बसून तीच जाहिरात पुन्हा पुन्हा वाचायला लागले. मध्येच विचारमग्न चेहरा करून शून्यात पाहायला लागले. पुढचा काही वेळ असाच घालवल्यानं त्यांनी मनोमनी ठरवलं की आपल्या गाढव खरेदीला पोषक अशी आणखीनही माहिती गोळा करायची आणि ती सगळी नानींच्या कानावर अशा काही चातुर्यानं मोकळी करायची की नानींनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की तुम्ही गाढव खरेदी करू बघत होतात ना, त्याचं झालं काय. पुढचे 3-4 दिवस असेच गेले. म्हणजे गाढव खरेदीबद्दल चकार शब्द तोंडातून जाता कामा नये याची नानांनी पूर्ण काळजी घेतली. नानींना वाटलं की आपला विरोध बघून नानांनी तो विषय डोक्यातनं काढून टाकलेला असावा. आपण कसलं काय आणि कसलं काय. 5व्या दिवशी सकाळी सकाळी पहिला चहा घेताना नाना म्हणाले, अगं ऐकलंस का, गेल्या 3-4 दिवसात मी गाढव या प्राण्याबद्दल जितकी माहिती उपलब्ध आहे ती सगळी डोळ्याखालून घातली आहे आणि माझ्या असं लक्षात आलं आहे की पर्यायी नावांच्या बाबतीत गाढवानी इतर चतुष्पाद प्राण्यांवर बाजी मारलेली आहे. म्हणजे बघ आता. नानांना पुढे बोलू न देता नानी म्हणाल्या, अहो काय बोलताय तुम्ही, हे एक शब्द उमगेल तर शपथ आहे. मला सांगा, पर्यायी नाव म्हणजे काय हो. पर्यायी नाव म्हणजे एकच वस्तू किंवा प्राणी अनेक नावांनी म्हणजेच अनेक पर्यायांनी ओळखला जातो. आता तुला उदाहरणच द्यायचं ना, तर मांजर हा प्राणी. मांजर हा प्राणी आहे की नाही, तर तो मार्जार, बोका, भारी, मनी आणि माऊ या 5 पर्यायी नावांनी ओळखला जातो का नाही. आता मांजराप्रमाणे कुत्र्याला श्वान, कुक्कर, सारमेय, ग्रामकेसरी आणि भुकण अशी 5 पर्यायी नावं आहेत. घोड्याला केवळ 3च पर्यायी नावं आहेत, म्हणजे अश्व, अडणी आणि कळ. 4थं नावच नाही त्याला. वाघाचं हे तेच, शार्दूल, ढाण्या आणि व्याघ्र. सिंह मात्र 4 नावांनी ओळखला जातो बरं का, वनराज, केसरी, मृगेंद्र आणि पंचानन. आता हत्तीला कोणी गज म्हणतात, तर कोणी कुंजर, वारण, द्विरद, मातंग, भद्र असं सुद्धा म्हणतात. या सगळ्यात गाढवाला कितीतरी पर्यायी नावं आहेत. अगं बाई हो का, ती कोणती हो, नानींनी अतिशय उत्सुकतेने विचारलं. मग नाना अधिकारवाणीनं सांगायला लागले, अगं गाढवाला गर्दभ आणि रासभ तर म्हणतातच, शिवाय लंबकर्ण, लांब कान्या असं म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. खर म्हणजे सुद्धा गाढव आणि अत्यंत गौरवपूर्ण वाटेल असं सुद्धा नाव आहे बरं, वैशाख नंदन. कमाल आहे का नाही. नानांच्याकडे नाटकी कौतुकाच्या भावानं पाहिल्यासारखं करत नानी म्हणाल्या, म्हटलं तो कमाल आहे बाई करी, पण गाढवापेक्षा अधिक कमाल तुमची आहे हो. अहो प्राण्यांच्या पर्यायी नावाचं संशोधन केलं की तुम्ही. याच विषयात आणखीन खोल जाऊन अभ्यास कराल तर एखादी डॉक्टरेटसुद्धा मिळून जाईल तुम्हाला. तुम्ही यापुढे असं करा, या विषयाच्या अभ्यासात जास्त वेळ घालवा. तुमच्या वाट्याची कामं आहेत ना ती मी करत जाईन. तुम्हाला डॉक्टरेट मिळाली की मी सुद्धा डॉक्टरीण म्हणून गौरवली जाईल का नाही. तुम्ही घ्या बाई मनावर. काय म्हणते मी, काय म्हणू नको. मुळात मला नकोच आहे ते डॉक्टरेट. मला हवं आहे बिग बी पुरस्कृत गाढव. आणि ते मी आणणार म्हणजे आणणार, यात बदल नाही, नाही म्हणजे नाही. हे म्हणताना नानांनी टेबलावर इतक्या मोठ्यांदा हात मारला की टेबलावर ठेवलेला कप उडाला, खाली पडला, कपाच्या ठिकऱ्या झाल्या. वाढवा हो माझी कामं वाढवा. आता या कपाच्या ठिकऱ्या कोण गोळा करणार हो.
नानी किंचाळल्या. मग किंचाळायचं काम नाही हो. कप खाली पडून फुटला पण तो रिकामा होता, त्यात चहा नव्हता. नाही तर तुला माझ्यासाठी पुन्हा चहा करायला लागला असता. ते काम तुझं वाचलंय का नाही? भरलेला कप खाली पडला असता तर जमिनीवर सांडलेला चहा मी पोछ्याने पुसून काढला असता आणि तुटलेल्या कपाचे तुकडे गोळा करायला तुला सांगितलं असतं. आता चहा सांडलेला नाही, त्यामुळे माझं काम वाचलेलं आहे. आता तुला कपाचे तुकडे गोळा करावे लागतील हो. आडलंय माझं खेटर. मी काही कपाचे तुकडे उचलणार नाही. थोड्या वेळाने सखू येईल, तिला सांगीन मी. नानांनी सांगितलेलं काम उडवून लावल्याचा आनंद नानींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नाना म्हणाले, ठीक आहे, पण इथे वावरताना जरा जपून. कपाचा एखादा तुकडा पायाला लागला, रक्त यायला लागलं तर पुढचा उपचार तुला करायला लागेल. आणि नाना तुरू चालत बाहेरच्या खोलीच्या दिशेने निघाले. त्यांच्या पाठोपाठ नानी आल्या. तिथल्या खुर्चीवर बसत म्हणाल्या, आता सखू येईपर्यंत मी आज जाणारच नाही. आणि थोडा वेळ असाच जाऊ देऊन नानांकडे बघत म्हणाल्या, काय हो, तुम्ही गाढव विकत घेऊ बघताय. आधी त्या गाढवाचा तुम्हाला उपयोग काय होणार आहे ते सांगा. निरुपयोगी अशा गाढवावर तुम्ही का म्हणून पैसे उडवायला निघालात ते तुम्हाला आधी मला सांगावंच लागेल. केवळ तुमचा तो बिग बी म्हणतो म्हणून तुम्ही गाढव खरेदी करू बघताय, हे कारण मला काही केल्या पटत नाही आहे. नाना सांगायला लागले, हे बघ, याच्या आधी खूप उपयोगी म्हणून तुझ्या आग्रहासाठी मी ज्या काही वस्तू घेतल्या त्याचं पुढे काय झालं हे मी तुला सांगायला पाहिजे असं काही नाही ना. हां, आता तू विषय उपस्थित केलाय म्हटल्यावर तुला ते ऐकून घ्यायला पाहिजे. फार पूर्वीचं कशाला, अगदी अलीकडचं. तुझा आग्रह म्हणून मी तो मॉप केअर आणला. केर कचरा काढून पोछा मारायचं काम कामवाली बाई नीट करत नाही अशी तुझी नेहमीची तक्रार असायची. पण तो मॉप केअर आणल्यावर तुझी तक्रार दूर झाली का? कामवाल्या बाईने आपल्याला तसलं मशीन चालवता येत नाही असं म्हणून हात वर केले आणि ते काम तू स्वतःवर ओढवून घेतलंस आणि झालीस का नाही पाठदुखीने हैराण. आता तो मॉप केअर कुठे आहे? पडलाय धूळ खात तिथे कोपऱ्यात. आहो, पण नानी आपली बाजू मांडायला गेल्या तेव्हा नाना म्हणाले, माझं अजून सांगून झालेलं नाही आहे. हां, पुढचं ऐक. पोळीचं पीठ कालवताना आणि पोळी तव्यावर घालताना काढताना बोटं दुखतात म्हणून तू मला रोटी मेकर घ्यायला भरीला पाडलंस. 10-12 दिवसात रोटी मेकरवरच्या पोळ्या नीट भाजल्या जात नाही म्हणून तू तो ठेवलास का पाटात. फळांचा रस प्रकृतीला चांगला म्हणून ज्यूसर घ्यायला लावलास. सध्या फळांचे दर परवडत नाहीत या कारणास्तव ज्यूसर तसाच पडू नये. अशा प्रकारच्या आधी उपयोगी आणि नंतर निरुपयोगी वस्तू म्हणून तू त्यांचा वापर बंद करून टाकला. आणि आता मी एक गाढव घेऊ इच्छितोय तर तुला त्याचा उपयोग काय असा तू प्रश्न विचारतेस मला. शोभतंय का तुला हे? हां, शोभतंय का तुला? नानी चेहरा पाडून म्हणाल्या, अहो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्या वस्तूंची उपयुक्तता पारखण्यात माझ्याकडनं चुकी झाली. उगा घाईघाईत वस्तू घेतल्या गेल्या हो माझ्याकडनं. म्हणूनच तुमच्या गाढव खरेदीच्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध करते. मला सांगा, ते गाढव घेतलं की आपण त्याला ठेवणार कुठे? आपल्या या फ्लॅट बाहेरच्या सार्वजनिक गॅलरीत बांधलं तर आपल्या डाव्या बाजूचे शेजारी जाब विचारायला येतील. कुणाला विचारून तुम्ही गाढव तिथे बांधलं म्हणतील. मग त्यांची कटकट टाळावी म्हणून तुम्ही गाढव आपल्या दर्शनी खोलीतल्या फर्निचरला बांधून ठेवलं तर घरात येणारा प्रत्येकजण भुवया उंचावेल आणि बाहेर जाऊन आपली टर उडवेल. मग बाहेरच्या खोलीत नको म्हणून तुम्ही त्याला बेडरूममध्ये बांधून ठेवू बघाल. मला बाई ते आवडणार नाही. बेडरूम ही फक्त दोघांचीच असायला हवी, तिथे तिसऱ्याचं काय काम आहे असं तुम्हीच म्हणता की नाही. आता राहिली जागा स्वयंपाकघरातली, पण आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं ठरेल का तुम्ही विचार करा, ठरवा. नानीने नानांना चांगला पेच घातला. क्षणभर नाना गडबडले. नानीच्या बोलण्यात तथ्य आहे असं त्यांना वाटायला लागलं, पण म्हणून गाढव खरेदीचा विचार मनातून काढून टाकला तर ते हार पत्करण्यासारखं होईल. नानीला वरचढ होऊ द्यायचं नाही हे धोरण आपण लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बाळगलं आहे. आता मागे हटून चालायचं नाही. क्षणभर विचारमग्न चेहरा करून सुद्धा नाना काही बोलले नाहीत.
आणि शेवटी गाढव खरेदी टळली म्हणून नानी आनंदित होऊ बघतीये हे लक्षात आल्यावर नाना सावरले. घसा साफ करत म्हणाले, नानी ते सगळं खरं आहे, पण गाढव कुठे ठेवायचं हे गाढवाची खरेदी करून इथे आल्यावर पट्टदिशी सुचेल. मी आता विचार करतोय, तो गाढव विकत घ्यायला प्रत्यक्षात जायचं का ऑनलाईन मागवायचं. आपण कुठेही न जाता घरपोच गाढव मिळालं तर काय वाईट आहे म्हणतो मी. गाढव घरपोच मागवणार तुम्ही? कप्पाळ. अहो, तुम्हाला बिग बी पुरस्कृत गाढव हवंय का नाही? मग तुम्ही मागवलेलं ते गाढव बिग बी पुरस्कृत असेल याची खात्री काय? त्यांनी बिग बी पुरस्कृत गाढवाची किंमत लावली आणि दुसरंच एखादं मामूली गाढव पाठवलं तर? मला सांगा, बिग बी पुरस्कृत गाढवावर शिक्का असतो का हो? नानींनी सवयीनुसार प्रश्नामागनं प्रश्न उपस्थित करून टाकले. नानी, मला कबूल करायला पाहिजे की तू उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. मी असं करतो, सविस्तर चौकशी करतो आणि नंतर फायनल करतो. आता कसं बाई शहाण्यासारखं बोललात? अहो, आपण बिग बी पुरस्कृत गाढव खरेदी करून आणायचं आणि ते निघायचं बोगस. किती फजिती होईल आपली. आणि आपला व्यवहार चुकलाय हे कळल्यावर आपले नातेवाईक मित्रमंडळी आपल्या मागे खो खो करून हसणार नाहीत का? मला नाही आवडत बाई आपल्याला असं दुसरं कोणी हसलेलं. बरोबर आहे, बरोबर आहे नानी तुझं. ऑनलाईन खरेदीत तो धोका आहे. मी असं करतो, गाढवांच्या खरेदी विक्रीचा एखादा मेळावा आपल्याकडे भरू बघतोय का याची चौकशी करतो. नानी म्हणाल्या, मला ना बाई अंधुकसं आठवलं की मध्य प्रदेशातल्या भोपाळजवळच्या उज्जैन इथे वार्षिक गाढव खरेदी विक्री होते. पण त्यासाठी तुम्हाला उज्जैनला जायला लागणार. जमेल का तुम्हाला? मी आले असते तुमच्याबरोबर, पण तुम्हाला ठाऊक आहे इतका लांबचा प्रवास माझ्या नाजूक प्रकृतीला नाही झेपणार. नाना काहीसं आठवल्यागत चेहरा करत म्हणाले, नानी, माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर उज्जैन इथल्या गाढवांच्या बाजाराबद्दल मला आठवतंय. काय आठवतंय माहिती आहे का तुला? अगं, आपल्याकडचे ते लोकप्रिय लेखक रमेश मंत्री ग. तर रमेश मंत्र्यांना तिथे एक विचित्र अनुभव आला बरं का नानी. त्याचं काय झालं तुला सांगतो. ते रमेश मंत्री आपल्या भोपाळ इथल्या लेखक मित्रांना भेटायला गेले बरं का भोपाळला. तिथे त्यांना समजलं की उज्जैनला गाढवांचा बाजार भरला आहे. कुतूहल म्हणून रमेश मंत्री मित्रांच्या बरोबर गेले उज्जैनला. तिथे केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातनंच नाही तर थेट परदेशातून आलेली गाढवं होती. ती सगळी गाढवं बघत बघत मंत्री आपले पुढे पुढे जायला लागले. सहज म्हणून एका ठिकाणच्या गाढवाकडे बोट दाखवत त्यांनी त्याची किंमत विचारली. किमतीचा आकडा ऐकून ते पुढे जायला लागले तर विक्रेत्यांनी त्यांना अडवलं. तो म्हणाला, हे बघा, किंमत जास्त वाटत असेल तर मी कमी करतो, पण तुम्ही गाढव घ्या. फार छान आहे, मस्त आहे गाढव. मंत्री म्हणाले, अहो, मी मुंबईकर आहे. आम्ही राहतो ती जागा आम्हाला नाही पुरत. तुमचं हे गाढव कुठे ठेवणार? सहज कुतूहल म्हणून किंमत विचारली मी. त्यावर विक्रेता रागवला आणि म्हणाला, ते तसलं काय मी जाणत नाही. तुम्ही किंमत विचारली, मी किंमत सांगितली. तुम्हाला जास्त वाटत असेल किंमत तर कमी करतो असं सुद्धा मी म्हणालो. आता तुम्हाला गाढव विकत घ्यायला लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला इथं हालूच देणार नाही मी. कसा हालताय बघतोच की मी. रमेश मंत्री घाबरले. त्यांची गंमत बघत उभे असलेले त्यांचे मित्र जवळ आले. त्यांनी विक्रेत्याची समजूत काढली. आता रमेश मंत्री लेखक, त्यामुळे त्यांना गाढवाचा काय उपयोग हा मुद्दासुद्धा त्यांनी त्या विक्रेत्याकडे मांडला. तेव्हा कुठं मंत्र्यांची सही सलामत सुटका झाली. मी तिथे गेलो आणि बिग बी पुरस्कृत म्हणून त्यांनी भलतंच गाढव माझ्या गळ्यात बांधलं तर? अरे बापरे, नको रे बाबा ते. नानांनी फार मोठ्या संकटातून आपली सही सलामत सुटका झाल्यागत भला मोठा निश्वास टाकला आणि खुर्चीत बसून राहिले. नानी उत्साहित झाल्या म्हणाल्या, छान, तुम्ही ना तो गाढव घ्यायचा विचार डोक्यातनं काढूनच टाका. त्या सरशी ताडकन उठून उभं राहत नाना कडाडले, नाही, ते शक्य नाही. मी गाढव घेणार म्हणजे घेणार आणि ते घ्यायला मी उज्जैनला जाणार नाही इतकंच म्हणतोय. तसं असेल तर खुशाल घ्या बाई गाढव. पण एक सांगा, आपण सगळेच एखाद्या वस्तूची मागचा पुढचा विचार न करता खरेदी करतो. पुढे त्या वस्तूचा येतो आपल्याला कंटाळा. तसं तुमच्या त्या गाढवाच्या बाबतीत झालं तर काय करणार? आपल्याला गाढवाला काही माळ्यावर फेकून नाही देता यायचं त्या. अंगा तशीच वेळ आली तर गाढवाला विकायला काढीन मी.
आपलं बिग बी पुरस्कृत गाढव आहे, कोणीही घेईल, डोळे झाकून घेईल. नाही नाही, समजा तसं कोणी घेतलं नाही तर तर काय करणार? रागू नका, म्हणजे मी एक आपली शक्यता बोलून दाखवते. हा, ते विकलं गेलं नाही ना, तर मी इथल्या प्राणी संग्रहालयाला भेट म्हणून देऊन टाकेन. नाहीतरी प्राणी संग्रहालयाला पाणी हवेच असतात. अगं बाई, छानच की. मग एक काम करा, तुमच्या सवडीनुसार प्राणी संग्रहालयाच्या प्रमुखाची तुम्ही भेट घ्या. आपण गाढव भेट देऊ इच्छितो असं त्यांना सांगा. ते हो म्हणाले तर चांगलंच आहे की हो. ते होच म्हणणार. बिग बी पुरस्कृत गाढव आहे, त्याला नकार देत आहे कोण आहे? नानांच्या आवाजात आत्मविश्वास तुडुंब भरलेला होता. ते तर झालंच हो, पण मला वाटतं आधी त्यांच्याकडनं आश्वासन घेतलेलं बरं. शेवटच्या क्षणी त्यांनी नकार दिला तर तुम्ही गाढव घेऊन जाणार कुठे, नाही का? नानींनी आणखीन एक शक्यता बोलून दाखवली आणि पुढे म्हणाल्या, बिग बी पुरस्कृत म्हणून त्यांनी तुमच्या आधी एखादं गाढव घेऊन ठेवलं असेल तर काय करणार आपण? तसं असेल तर मी त्यांना सांगेन की त्यांच्याकडे असलेल्या गाढवाला साथीदार म्हणून माझं हे गाढव ठेवून घ्या. लांबत चाललेल्या चर्चेचा समारोप करण्याकरता नानी म्हणाल्या, हो, आपण इथे बसून येऊ करू तेऊ करू असं म्हणण्यापेक्षा त्यांची समक्ष भेट घेतलेली बरी, नाही का? दुसऱ्या दिवशी नानींनी सुचवल्याप्रमाणे नाना खरोखर प्राणी संग्रहालयात गेले. तिथल्या प्रमुखांचं नाव शार्दूल उंटवाले असल्याचं कळताच ते विचारते झाले. तुमच्या नावातच प्राण्यांची नावं आहेत, त्यामुळे प्राणी संग्रहालयाचं प्रमुखपद तुम्हाला देण्यात आलं आहे का हो? शार्दूल उंटवाले म्हणाले, काय अनेकांनी मला हा प्रश्न विचारला आहे. थोडा विचार केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला. पण घरी जाऊन विचार करा. आता आधी इथे येऊन मला भेटण्याचं तुमचं काय प्रयोजन आहे ते मला सांगा बरं. मी तुमच्या प्राणी संग्रहालयाला भेट देऊ इच्छितो. धन्यवाद धन्यवाद, बोला बोला, कितीची पावती फाडू तुमची? असं म्हणत उंटवाले यांनी आपल्या टेबलाच्या खाणातनं पावती पुस्तक काढलं. पेन सरसावत विचारलं, आकडा किती टाकू? नाना म्हणाले, नाही नाही, मी कॅश नाही देऊ इच्छित, धनादेशसुद्धा नाही, पण मला द्यायचं आहे. नानांना पुढे बोलू न देता उंटवाले यांनी पावती पुस्तक टेबलाच्या खाणात ठेवलं आणि नानांकडे रोखून बघत विचारलं, कसली भेट देऊ इच्छित आहो? बिग बी पुरस्कृत खास गुजरात राज्यातलं गाढव मी आपल्या प्राणी संग्रहालयाला भेट म्हणून देणार म्हणतोय. गाढव गाढव देणार तुम्ही आम्हाला? अहो, गाढव बघायला इथे येणार आहे कोण? अरे पण ते बिग बी पुरस्कृत गाढव आहे, साधं सुद्धा नाही आहे. तुम्ही बोर्ड लावा की तसा. अहो, तरी पण ते शेवटी गाढवच. बिग बी पुरस्कृत गाढव म्हणजे काय, त्या गाढवाला शिंग फुटली आहेत का? का ते रेखतं तेव्हा सिंहाच्या डरकाळीचा आवाज येतोय? नाही, आत्ताच ते काही सांगू शकणार नाही म्हणा मी, कारण मी अद्याप ते विकतच घेतलेलं नाही आहे. असं म्हणताय ना तुम्ही? विकत घेतलेलं नाही आहे? मग छान. मग एक सुचवू का मी तुम्हाला? तुम्ही गाढव विकत घ्यायच्या भानगडीत पडू नका. अहो, शहरी मंडळींना गाढवाचा उपयोग काय? गावाकडे चालतंय गाढव, तिथल्या धोब्यांना हवं असतं ते. त्या धोब्याला तुम्ही गाढवाची भेट देऊ शकता. पण तुम्हाला आणखीन एक सांगू का मी? बिग बी वर्षभर प्राण्यांची जाहिरात करत असतातच. कोणी सांगावं, पुढे मागे एखाद्या गेंड्याची नाही तर हिप्पोची जाहिरातसुद्धा करतील ते. तोपर्यंत थोडी वाट बघायला काय हरकत आहे म्हणतो मी. गेंडा किंवा हिप्पो तुम्ही आम्हाला भेट द्याल तर त्याचा आम्ही नक्की स्वीकार करू. हो, करू करू. नानांनी उंटवाल्यांच्या म्हणण्यावर थोडा विचार केला. खुर्चीतून उभे राहिले आणि म्हणाले, उंटवाले साहेब, तुमचं म्हणणं मला पटलं. हां, कोणालाही पटेल असं सुचवलं तुम्ही. तुर्तास मी गाढव घ्यायचा विचार पुढे ढकलतोय आणि बिग बींच्या पुढच्या जाहिरातीची वाट बघतोय. एवढं सांगून नाना उठले, घराच्या वाटेनं चालायला लागले. घरी आल्या आल्या नानींना म्हणाले, नानी, लेटेस्ट बातमी ऐक. मी गाढव खरेदी पुढे ढकलू बघतोय. आणि नानांना पुढचं बोलू न देता उत्साही सुरात नानी म्हणाल्या, छान छान, म्हणजे काय, उत्तमच. आणि हळूच स्वतःशी पुटपुटल्या, देव तुम्हाला कायम अशी बुद्धी देवो. काय म्हणालीस? नानांनी चमकून विचारलं. काही नाही, कुठे काय आहो. असं म्हणत नानी आत गेल्या देवासमोर वाटीभर साखर ठेवायला. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा. ही कथा 2023च्या आवाज
दिवाळी अंकामध्ये पूर्वप्रकाशित झालेली आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली असेल कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि कथेचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात कथाप्रेमींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.